देवाचं वचन आम्हासाठी घेऊन येत आहेत सिस्टर शेळके, आम्हासाठी देवाचं वचन पुढे घेऊन येत आहेत आणि त्या पुढे येत असताना टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. हालेलुया. Praise the Lord. थोडं वर घे. ठीक. Praise the Lord. Praise the Lord. परमेश्वर चांगला आहे, सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. रोजच्या जीवनामध्ये आम्ही म्हणतो परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन And आहे. every day we say God is good and His mercy endures forever. ह्या भूतलावरती आम्ही राहत असताना प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवन जगताना दिवसभरात रात्रीचं काही करावं लागतं. And every man has to do something, has to work something as long as they live on this earth. एकटा असो किंवा कुटुंबामध्ये असू देत, If he's alone or he has a family, ह्या ठिकाणी जगत असताना प्रत्येकाला काही ना काही गरजा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी दिवसभर काहीतरी करावं लागतं. and while he lives on this planet, everybody has a need and he has to work for those needs. मग कुटुंब असेल तर कुटुंबातली एक किंवा दोन व्यक्ती नोकरी करत असतील, बिझनेस करत असतील, काही काम करत असतील. And in a family there might be people who must be working or doing some business. आणि काही मुलं शिक्षण घेणारी असतील तर ती आपलं रोजचं शिक्षण घेत असतील. And there are some children who might take education, they must. आणि घरातली आई असेल, स्त्रिया असतील, त्यांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी There लागते. is a woman, there is a mother, she has to take the responsibility of the family. प्रत्येकाला काही ना काही करावं लागतं. Everybody needs to do something. काही श्रम दिवसभरात ते करतात. They make some effort in every day. रात्र झोपेसाठी आहे. Night is for sleep. आता सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात काही प्रमाणामध्ये. Some things have been changed due to this situation. परंतु अशा प्रकारचं जीवन मानव ह्या जगामध्ये जगत असतो. But man is living such life on this earth. अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याच्याबरोबर अनेक अशा गरजा वाढलेल्या आहेत. And he has food and shelter, and all these needs have increased. बऱ्याचशा गोष्टी करत असताना एक ठराविक रुटीनमधून त्याला जावं लागतं. And while doing these things, he has to follow a certain routine. पूर्वी जंगलामध्ये राहत असताना थोडे कष्ट कदाचित कमी असतील. While they used to live in the wilderness earlier, there must be a little effort. शिक्षण नव्हतं, नोकऱ्या नव्हत्या. There was no education, no jobs. जंगलमध्ये राहत होते, जे मिळेल ते खात होते. They used to live in the forest, whatever they used to get, they used to eat. सूर्यास्त झाल्यानंतर झोपी जात होते. While the sun sets, they used to sleep. जास्ती करून स्ट्रेस त्यांना नव्हता. They did not have a lot of stress. परंतु हे सगळं जीवन ह्या प्रत्येक मनुष्याला सध्या जगावं लागत आहे. But a man has to live all this life in today's world. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहे. And they have to do all these things in this life. तुमची नोकरी असो, If it is your job, शिक्षण असो, your education, कुटुंबातल्या जबाबदाऱ्या असो, responsibilities of the family, देशाच्या जबाबदाऱ्या असो, responsibilities of the ह्या nation, सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत. all these things we have to do it. परंतु ख्रिस्ताला आपण जेव्हा स्वीकारतो तेव्हा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये काही नवीन गोष्टी, काही गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत, त्या मात्र करायच्याच आहेत. But when we accept Lord Jesus Christ, we have to do some pre-decided things. परमेश्वराची अपेक्षा आहे आपण हे सगळं करावं म्हणून. And God has some expectations from us. वर्शिप करायची रोज. We have to worship every day. आपण आत्ताच केली आराधना. We worship just now. ह्या आराधनेमध्ये देवाच्या समक्षतेत किंवा देवाच्या जवळ किंवा देवाच्या चरणाजवळ आपण लवकरात लवकर पोहोचतो. Because of this worship, we reach closer to God. आणि एक छानशी फेलोशिप आपल्याला प्राप्त And होती. we receive a great fellowship. वरती स्वर्गात गेल्यानंतर हेच करायचंय ना. After going to heaven, we have to do the same. लाखो देवदूत सध्या तेच करत आहेत. There are many angels, multitude of angels doing the same thing. भूतलावर देखील ज्यांनी येशूचा स्वीकार केलेला आहे, जे म्हणतात आम्ही देवाची लोक आहोत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. And all the people who have accepted Jesus also have to do the same thing on this earth. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की रोजच्या दिवसाला तुम्ही बायबल वाचन करा. We have been told always that we have to read the Bible every day.
ह्या बायबलमधून रोजच्या जीवनाला आवश्यक असणारं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होतं. And through the Bible, we receive the guidance to live our everyday life. असला कुठलाच प्रश्न नाहीये की ज्याचं मार्गदर्शन आपल्याला बायबलमधून मिळणार नाही. There is no such problem or question for which we cannot have guidance through the Bible. म्हणून रोजच्या दिवसाला आपल्याला बायबल वाचन हे केलंच पाहिजे. So it is important that we read the Bible every day. देवाच्या आज्ञेनुसार जगणं ही देखील आपली रोजची गरज आहे. It is our need to live according to the commandment of our Lord. परमेश्वर अपेक्षा करत आहे आपल्याकडून. God is expecting from us. जर तुम्ही देवाचे लोक आहात, If you are God's people, तर परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या आज्ञेप्रमाणे रोजच्या दिवसामध्ये आपण जगावं. then it is His will that you live your life according to His commandments. या व्यतिरिक्त आपल्याला काही ना काही सेवा दिलेली आहे. Apart from this, we have been given some ministry. काहींना मोठी असेल, काहींना छोटी असेल, पण दिलेली मात्र आहे. Some might have big ministry or small ministry, but everybody has some service. काही जण वक्ते असतील, सुंदरचं वचनाचं प्रीचिंग करत असतील. Some might be preachers, evangelists. कोणाला एकमेकांची साठी काउन्सिलिंग करण्याची सेवा असेल. Some might have the ministry of counseling one another. काहींना साक्ष देण्याद्वारे सेवा असेल. Some might have a ministry through giving testimonies. छोट्या मोठ्या वेगवेगळ्या सेवा आहेत ज्या रोजच्या दिवसाला आपल्याला करणं गरजेचं There are आहे. different kinds of services or ministries that we have to do every day. आता सेवा हाचा विषय नाही म्हणून सगळे पॉइंट्स मी त्याच्यात घेतलेले नाहीयेत. And today our topic is not ministry, so I've not included everything in it. परंतु आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी सेवा दिलेली आहे आणि ती करणं गरजेचं आहे अशी परमेश्वराची आपल्याकडून अपेक्षा आहे. But we all have been given some ministry, and it is the God's will that we do it. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे आपण रोज करायची, कोणती बरं मी सांगितली नाही आता. There is one more important thing that we ought to do. I have not told you yet. प्रार्थना. Prayer. प्रार्थना Prayer. रोजच्या दिवसाला फक्त एकदा नाही, Not only once, अनेक वेळा. many times in a day. प्रार्थनेसाठी कुठली ठराविक जागा नाही, आपण कुठेही करू शकतो. There is no destined place for prayer. We can do it anywhere. किती वेळ करावी असंही काही सांगितलेलं नाही. There is no such thing as how many times we should pray. आपण कुठेतरी बाहेर आहोत, If we are outside somewhere, एखादा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे if there is a problem ahead of us, आणि अशा वेळी तिथंच आपण क्षणामध्ये प्रार्थना करू in that शकतो moment we can pray to God, आणि आपण उत्तर देखील त्याचं मिळवू शकतो. and we will also receive its answer. ह्याच्या उलट घरामध्ये देखील आपलं दरवाजा बंद करून तासनतास आपल्या गुप्तदर्शी पित्याजवळ आपण प्रार्थना करतो. Even at our homes, we close our doors and we can pray for hours and hours to our God. आपल्याला त्या ठिकाणी सामर्थ्य मिळत असतं, We receive strength in that place. आपल्याला ती फेलोशिप मिळत We असते, receive that fellowship. आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडत असतो. We tell our problems there. वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या प्रार्थनेद्वारे साध्य करत असतो. We attain a lot of things to that prayer. परमेश्वराची गुज त्या ठिकाणी आपण समजून घेऊ We शकतो. understand the secrets of God in that place. आणि अशा प्रकारे अनेक वेळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. And similarly, at various places, we should pray to God. आपण सगळेजण प्रार्थना करतो, प्रश्न नाहीये. Every one of us prays. स्वतःसाठी प्रार्थना करतो, Pray for ourselves. कुटुंबासाठी प्रार्थना करतो, Pray for our family. इतरांसाठी प्रार्थना करतो. We pray for each other. तो तर नियम सांगितलेला आहे That is आपल्याला. a commandment given to us. शमूएल म्हणतो इतरांसाठी प्रार्थना न करण्याचं पाप मजकडून घडू नये. Samuel says, let there not be a sin that I do not pray for one another. देशासाठी प्रार्थना करतो, Pray for the nation. जगासाठी प्रार्थना करतो, Pray for the world. सेवेसाठी प्रार्थना करतो, Pray for the ministries. सेवकांसाठी प्रार्थना करतो, We pray for ministers. चर्चच्या वेगवेगळ्या गरजांसाठी प्रार्थना We करतो. pray for different needs of the church. आपल्याला किंवा कुटुंबाला इतरांना आध्यात्मिक दानं प्राप्त व्हावीत म्हणून प्रार्थना We करतो. pray that we and our family or our church people receive the spiritual gifts. अशा वेगवेगळ्या गोष्टी. आता मी सांगितलं, तुमच्या डोक्यामध्ये अजून वेगवेगळ्या गोष्टी असतील. I have told you this, but you might have many different things in your mind. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना करत असतो आणि केलीच पाहिजे. And we should pray, and we pray for all these various things. परमेश्वराचे प्लॅन्स तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे पूर्णत्वास जावेत यासाठी आम्हाला प्रार्थनेचं बळ फार सहाय्य करतं. And so that the plans of God should fulfill in our lives, we need the strength of prayer in our lives. आता आपण प्रार्थना करताना सुरुवातीला काय करतो? देवाचा आदर करतो. When we pray, first we honor God, तू चांगला आहेस, तुझी दया सनातन that आहे, you are good and your mercy endures forever. तू उच्चस्थानी आहेस. You are seated in the high place. आपण त्याचं स्तवन करतो, We praise Him. आभार प्रदर्शन करतो. We give thanks to Him. वेगवेगळ्या गोष्टी परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये केलेल्या आहेत, त्याचं आभार आपण मानतो आणि ते मानणं गरजेचं आहे. And we give thanks to the Lord for the great things that He has done in our lives, which we ought to do. इथं बसलेली एकही व्यक्ती म्हणणार नाही की परमेश्वराने माझ्यासाठी काही केलं नाही. Not one person sitting here will say that God has not done anything for me. आपण इथं बसलेलो आहोत
हीच sitting- देवाचे आभार मानण्याची गोष्ट आहे. We are sitting here, and that is the reason that we should thank Him. इथे च्या भूमीवर आपण जिवंत आहोत, हीच देवाचे आभार मानण्याची गोष्ट आहे. And we are living here, that is the reason we should give thanks to God. काही लोक फार दुःखी जीवन जगतात Some people live a very sad life. आणि काय देवाने आमच्या जीवनामध्ये काय केलं, काही केलंच नाही, देव आमच्यासाठी काही करतच नाही. And they complain that God has not done anything in their lives. ते विसरून जातात की मी आज इथं बोलत आहे, मी जिवंत आहे, म्हणजे या नाकपुड्यातील श्वास देवाने दिलेली देणगी आहे. They forget that I'm alive and the breath in my nostrils is a gift from God. अशा वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराने केलेल्या आहेत. Such different things God has done in everyone's life. आणि ह्या अशा सगळ्या गोष्टींबद्दल आपण देवाचे आभार मानले पाहिजे. And we should give thanks to the name of Lord for all these things. आणि आमच्या मागण्या देखील मागितल्या पाहिजे. We should also ask our requests. मला काहीतरी हवं असतं, माझ्या कुटुंबाला काहीतरी हवं असतं, माझ्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेलं असतं आमच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यासाठी काहीतरी मागायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण मागायच्या आहेत. And we have to ask for ourselves, for our family, or we have to mediate for one another. परंतु ह्याच्याबरोबर काही गोष्टी मागायच्या आहेत आणि ज्या काही गोष्टी परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत त्याबद्दल आभारही मानायचा आहे. आणि एकाच वेळी नाही तर रोजच्या दिवसाला आपल्याला त्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात म्हणून देवाजवळ प्रार्थना देखील करायची We have to आहे. give thanks to the name of the Lord for the things we have, and we also have to ask for more. परमेश्वराने ह्या गोष्टी ऑलरेडी दिलेल्या आहेत. God has given all these things already to us. त्याचा अनुभव देखील आपण घेत आहोत. We also are experiencing it every day. परंतु फक्त आजच्या दिवसासाठी म्हणून मला नको आहे, But we do not have to limit it for one day. पण मला रोजच्या दिवसासाठी ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत. त्यातल्या काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत. But I need this every day, and these are the few things we are going to learn today. पहिली गोष्ट आहे परमेश्वराची उपस्थिती, प्रेझेन्स ऑफ गॉड, जे आपल्या जीवनामध्ये रोजच्या दिवसाला मिळालं म्हणून आपण धन्यवाद द्यायचा आहे आणि आपल्याला ते रोजच्या दिवसासाठी मागायचं देखील आहे. First is the presence of God. We should give thanks that we have received, but we also have to pray that we receive it every day. ही परमेश्वराची उपस्थिती आमच्याबरोबर असते म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला सफलता प्राप्त होते. Because we have the presence of God, we are successful. आम्ही परमेश्वराच्या उपस्थित राहणारे लोक, We are the people who live in the presence of God. त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. We cannot go away from it. आम्हाला त्याच्यापासून कोणी दूर करू शकत नाही. Nobody can distance us from that. फक्त आम्ही स्वतः आमच्या पापामुळं त्याच्यापासून दूर जातो. Only us, because of our sins, we go away from that. वचन वाचू, स्तोत्रसंहिता 139 7 ते 12 वचनं. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळो. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी प्रभात पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला नेईल, तुझा उजवा हात मला धरून राहील. अंधकार तरी मला लपो, मज भोवतालचा प्रकाश काळोखो, असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझपासून काही एक छपवीत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. It says in Psalm 139, 7 to 12, Where can I go from your spirit, or where can I flee from your presence? If I ascend into heaven, you are there. If I make my bed in hell, behold, you are there. If I take the wings of the morning and dwell in the uttermost parts of the sea, even there your hand shall lead me, and your right hand shall hold me. If I say, surely the darkness shall fall on me, even the night shall be light about me. Indeed, the darkness shall not hide from you, but the night shines as the day, and the darkness and the light are both alike to you. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे जाऊ, Where can I go from your spirit? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे जाऊ. Or where can I flee from your presence? सगळीकडे परमेश्वराची समक्षता आहे, And Lord is omnipresent. सगळीकडे परमेश्वराची उपस्थिती आहे And God is present everywhere. आणि ती आमच्याबरोबर देखील सदोदित असणं गरजेचं आहे. And it should be with us always. मी आकाशात, आपण गाणं गात असतो नाही का, मी आकाशात चढलो तेथे तू आहेस, मी अधोलोकी आलो आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. We sing the song that if I ascend to heaven, you are there. If I make my bed in hell, you are there. मी प्रभात पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तिथं परमेश्वर आहेच आहे. If I take the wings of the morning and dwell in the uttermost parts of the sea, still God is there. तुझा उजवा हात मला धरून राहील. Even your hand shall lead me. अंधकार देखील आपल्याला परमेश्वरापासून लपवू शकत नाही. And darkness also cannot hide us from God's presence. परमेश्वरापासून आपल्याला कोणीही लपवू शकत नाही. Nobody can hide us from God's presence.
आपण परमेश्वरापासून लपण्याचा प्रयत्न करतो ना, तो निष्फळ प्रयत्न असतो, त्याच्यात काही अर्थ नाहीये. When we try to go away from the presence, it is an unfruitful attempt. आदाम हवे विषयी आपल्याला माहिती आहे. We know about Adam and Eve. पहिलं पाप केलं They committed the first sin, आणि आता देव एदेन बागेत आहेत की लपण्याचा प्रयत्न केला. and God is in Eden garden and they tried to hide. झाडाच्या मागं जाऊन लपले. They hid behind a tree. लपू शकतात का? Can they hide? रोज परमेश्वर एदेन बागेत येत होता तेव्हा आतुरतेने वाट पाहत होते, कारण त्यांना परमेश्वरासंगती बोलायचं असतं, भरपूर काही सांगायचं असतं, त्याच्याकडून ऐकायचं असतं. म्हणून तो कधी येतो म्हणून वाट पाहणारे जेव्हा परमेश्वर एदेन बागेत आला त्यावेळेस लपून बसले. कारण का? तर त्यांनी पाप केलं होतं. And every day they used to be eager to meet God when God is to come into Eden garden, but when they sinned, they hid themselves. लपू शकले का? पण ते Were they able to hide themselves? निष्फळ प्रयत्न. It was unfruitful attempt. परमेश्वरापासून लपण्याचा निष्फळ प्रयत्न आहे. Trying to hide from God is an unfruitful attempt. परमेश्वर आकाशामधूनच सांगू शकला असता की आदामा, तू अमुक अमुक झाडाच्या मागे अशा कोपऱ्यामध्ये उभा आहेस. God was able to tell that Adam, you're hiding behind so and so tree. पण परमेश्वराने काय केलं? But what did God do? येऊन त्याला हाक मारली. He came into the garden and he called them out. आदामा, तू कोठे आहेस? Adam, where are you? त्याला माहित नाही का? Did he not know? त्याला माहित आहे. He knew. परंतु तरीही तो विचारतो, आदामा, तो कोठे आहे? But still he says, Adam, where are you? फार सहन करतो परमेश्वर आपल्याला, प्रियांनो. God is long suffering towards us. आदामाला वाटलं होतं की देव येईल, शोधेल, निघून जाईल. Adam thought God will come and he'll search and he'll leave. नंतर हळूच आपण बाहेर येऊ. And later we'll creep out slowly. कदाचित बराच काळ गेल्यानंतर आपल्या पापाची तीव्रता कमी होईल. Maybe after a long time the intensity of a sin will decrease. होऊ शकतं का असं? Can that happen? पापाची तीव्रता कधीच कमी होत नाही. Intensity of sin cannot be reduced. त्याच्यासाठी क्षमेचीच गरज असते. We only need forgiveness for that. आणि आजच्या दिवसामध्ये ती क्षमा आपल्यासाठी उपलब्ध आहे. And in today's world we have this forgiveness for us. ख्रिस्त येशूद्वारे. Through Christ Jesus. ख्रिस्त येशूद्वारे. Through Christ Jesus. आमच्यासाठी तो क्रूसावरती गेला. He went for us on the cross. आमच्यासाठी तो मेला. He died for us. आमच्यासाठी त्याने रक्त सांडलं. He shed his blood for us. तो मेला. He died. तो पुरला गेला. He was buried. तो स्वर्गात नंतर चढला उठल्यानंतर. And he was resurrected and taken up to heaven. आणि ह्याद्वारे आम्हाला पाप क्षमा मिळते. And through this we receive forgiveness of our sins. पापाची तीव्रता कधीच कमी होत नाही. The intensity of sin never decreases. आम्ही किती लपून बसलो, No matter how much we hide. ठीक आहे, मी 1-2 महिने लपून बसतो, त्याच्यानंतर समोर येतो, सगळेजण विसरून जातील की मी पाप केलं होतं, पण परमेश्वर विसरेल का? We can sin and hide and maybe people might forget, but can God forget? त्याची इच्छा नाही आपण लपून बसावं. It is not his will that we hide ourselves. त्याची इच्छा आहे मी समोर यावं, त्याच्या दयेची याचना करावी, त्याच्याजवळ क्षमा मागावी, त्याचं रक्त आपल्यावर शिंपून घ्यावं आणि आपल्या क्षमेनंतर त्याची समक्षता पुन्हा एकदा प्राप्त करून घ्यावी. It is God's will that we come up front, we confront, we repent and ask for forgiveness, and again we receive his presence. आपल्या मनामध्ये जेव्हा पापाचे विचार यायला लागतात की आता मी पाप करेन, त्याच वेळेस परमेश्वर जाणतो की हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, आता हिच्यामध्ये विचार यायला लागलेत, हिची वृत्ती आता पाप करण्याकडे जात आहे. And when we start getting sinful thoughts, at that same time God knows that my son or daughter is about to sin. म्हणून तो म्हणतो, तुझ्या पापाला तू दाबात ठेव. So God says, suppress your sins. कंट्रोलमध्ये ठेव. Control your sins. पापाचा आमच्यावरती कंट्रोल होऊ नये. So that sin should not control us. आमचा कंट्रोल त्या पापावरती असावा. But we should have control over our sin. आम्ही त्याच्यावरती कंट्रोल करावा. We should have dominion over our sin. आणि तसं केल्यानंतरच आम्ही त्याच्यापासून दूर राहू शकतो. आणि जर आमच्याकडून पाप घडलं तर आम्ही त्याच्यापासून क्षमा मागून घ्यावी. हाच एक उपाय आहे. Doing so, only then we can stay away from sin, and even if we sin, we have to ask for forgiveness. दुसरी गोष्ट काय होती त्याच्या उपस्थितीने? Second thing, what happens because of his presence? आमचं आयुष्य सुरक्षित राहतं. Our life stays safe. आमचा बचाव होतो. We are protected. जेव्हा परमेश्वराची प्रेझेन्स किंवा परमेश्वराची उपस्थिती आमच्यामध्ये असते, When the presence of God is with us, आम्ही सुरक्षित असतो. we are safe. आपल्याला माहिती आहे की इस्रायल लोक प्रवास करत होते 40 वर्ष अरण्यामधून. We knew that the Israelites were traveling 40 years through the wilderness. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ त्यांच्याबरोबर चालला होता. Pillar of light by day and pillar of fire by night. आणि ह्या मेघस्तंभ आणि अग्निस्तंभामधून परमेश्वराचा प्रेझेन्स किंवा त्याची उपस्थिती त्यांच्याबरोबर चालली And होती. through these pillars, God's presence was going along with them.
आणि त्याद्वारे ते सुरक्षित होते अरण्यात देखील. And through that, they were safe even in the wilderness. म्हणून जेव्हा परमेश्वराची उपस्थिती आमच्या बरोबर असते, So when the presence of God is with us, आम्ही सुरक्षित असतो. we are safe. आम्ही सुरक्षित राहावं, आमच्या मुलाबाळांनी सुरक्षित राहावं असं जर वाटत असेल तर परमेश्वराची उपस्थिती सदोदित आमच्या बरोबर असली पाहिजे. If we think that we should stay safe, our family should stay safe, the presence of God should always be with us. स्तोत्रकर्ता म्हणतो, मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे. Psalmist says, even though I walk through the valley of shadow of death, you are with me. I will not fear. मृत्यूछायेच्या दरीतूनही Even through the valley of shadow of death. हे वचन खूप कार्य करणार आहे प्रियांनो. This word is very effective. आणि काही दिवसापूर्वी माझ्या एका प्रियजनाच्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये होते And a few days back, I was in the hospital for a beloved one. आणि मोठ्या ऑपरेशनमधून ते जाणार होते. And he was going to undergo a big surgery. आणि मी जाण्याच्या अगोदर प्रार्थना करताना स्तोत्र 23 वाचून And दाखवलं. before going there, I meditated on the Psalm 23. आणि जोपर्यंत भूलचा इफेक्ट होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती ते स्तोत्र गात हे बोलत होती. And that person was saying that psalm until the effect of anesthesia was there. आणि त्यांचं भय निघून गेलं. And his fear left him. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही. Even though I walk through the valley of shadow of death, I will fear no evil. आणि आता त्यांच्या जीवनाचा तो भाग झालेला आहे. रोजच्या दिवसाला सकाळी उठल्याबरोबर ते वचन ते बोलतात. And this has become a part of life. He speaks this whenever he wakes up. आम्हाला सुरक्षितता पाहिजे का? Do we want protection? आमच्या कुटुंबाला सुरक्षितता पाहिजे का? Does our family need protection? आमच्या प्रियांना सुरक्षितता पाहिजे का? Does our beloved one need protection? तर परमेश्वराची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये रोजच्या रोज असावी. ती दिली आहे म्हणून आपण आभार मानावेत आणि पुन्हा हीच उपस्थिती आमच्यामध्ये कंटिन्यू असावी यासाठी आम्ही रोज प्रार्थना करावी. It is important that the presence of God be with us. We should be grateful that we already have it, but we should also pray that it stays with us. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रार्थना करायची. You have to pray wherever you are. डोंगरावर आहात, समुद्रात आहात, ऑपरेशन थिएटरमध्ये आहात, घरात आहात, काही क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आहात, जिथं असेल तिथं आपण प्रार्थना करायची. इकडं तिकडं पळापळ करण्याची गरज नाही. परमेश्वराची प्राप्त होत असते. We can pray anywhere, even on the mountains, in home, in the operation theater, but we can pray anywhere and we can receive the presence of God. आपण आत्ताच बघितलं, गाणं गायलं की परमेश्वर आम्ही स्तुती आराधना केलेली आहे आणि मी आता माझ्या हृदयामध्ये तुझं सिंहासन तयार केलेलं आहे आणि तू त्या ठिकाणी विराजमान हो. And we sang a song that we have praised you, Lord, and we have prepared a throne in our hearts, and you come and be enthroned on it. तो विराजमान होतो म्हणजे काय होतं? What does it mean that is enthroned? त्याच्या प्रेझेन्सनी आपण भरून जातो. Means we are filled with His presence. आणि ही गोष्ट आपल्याला आवश्यक आहे. And this is an important thing for us. दुसरी गोष्ट आपल्याला काय मागायची आणि कशासाठी आपण आराधना करायची किंवा थँक्स म्हणायचंय त्याला? Second thing why we should give thanks and what we should ask for is मर्सी ऑफ गॉड, देवाची दया. mercy of God. आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्याच्यासाठी किंवा त्याचा परिणाम म्हणून आमच्या जीवनामध्ये काही ना काही घडत असतं. And there is an effect of what we do in our lives. आम्ही जी कृत्य करतो न्यायानं त्याच्यासाठी काही गोष्ट आमच्या जीवनामध्ये येत असते. Whatever acts we do through judgment, there are some things that happen in our life. पण परमेश्वराची जी दया आहे, But the mercy of God, ती परमेश्वराच्या दयेमुळं आपण ह्या परिणामापासून वाचू शकतो. because of the mercy of God, we are saved from that after effect. एखाद्या वाईट परिस्थितीमधून जात असताना आपल्याला सहानुभूतीची गरज असते. And we need consolation while going through a tough situation. आपल्याला मदतीची गरज असते. We need help. ही दया आहे, And this is mercy. देवाची दया आहे. It is God's mercy. की ह्या परिस्थितीतून जात असताना While going through this situation, आमच्यावरती ती दया होती that grace is upon us आणि आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं. and we receive strength. स्तोत्र 103 आणि 8वं वचन आपण वाचू. परमेश्वर कनवाळू व कृपाळू, मंद क्रोध व दयामय आहे. It says in Psalm 103:8, the Lord is merciful and gracious, slow to anger and abounding in mercy. परमेश्वर कनवाळू आहे, कृपाळू आहे, मंद क्रोध आहे आणि दयामय आहे. Lord is merciful and gracious, slow to anger and abounding in mercy.
आपण प्रत्येकाने ह्या दयेचा अनुभव घेतलेला We आहे. all have experienced this mercy. त्या दयेचा अनुभव घेतला म्हणूनच आपण या ठिकाणी येत असतो. Because we have experienced mercy, we are present in this place. श्रद्धाने आता विचारलं कोणी कोणी दयेचा अनुभव घेतला, आपण सगळ्यांनी हात वर केला होता. The worship leader, Sister Shraddha asked who all have experienced God's mercy, and we all raised our hands. निश्चित आपण प्रत्येकाने दयेचा अनुभव घेतलेला आहे. Definitely, we all have experienced प्रियानो, mercy. परमेश्वराच्या दयेशिवाय आपल्या जीवनामध्ये काही चांगलं घडू शकत नाही. Without the mercy of God, nothing good can happen in our lives. पुष्कळ काही मी खूप सामर्थ्यवाने आहे, मला हे येतं, मला ते येतं, परंतु ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेस परमेश्वराच्या दयेशिवाय आपण काही करू शकत नाही. We can say that I am strong, I have everything, but when problems arrive, without the mercy of God, we cannot be saved. छोट्या गोष्टी असो, मोठ्या गोष्टी असो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला परमेश्वराची दया आवश्यक असते. It might be a minute thing or a big thing. We need mercy, God's mercy in all these things. आपण मृत झालो होतो, वचन सांगतं, The word says we were dead, पण ख्रिस्ताच्या दयेमुळं आता आपण जिवंत आहोत. but because of mercy of God, we are alive. इफिस्करास पत्र याचा 2 अध्याय 4 ते 5 वचन वाचू. तरी देव दयाघन आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परम प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. It says in Ephesians 2, 4 and 5, but God, who is rich in mercy, because of his great love with which he loved us, even when we were dead in trespass, made us alive together with Christ. By grace you have been saved. आयुष्यामध्ये सगळ्यात शेवटची गोष्ट काय असते? ह्या भूतलावरती जगताना मरण. The last thing while living on this planet is death. आध्यात्मिक गोष्टीत देखील मरण शेवट. Even in spiritual journey, death is the end thing. परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? But what it has been said here, तरी देव दयाघन आहे, but God is rich in mercy, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. because of his great love with which he loved us, even when we were dead in trespass, made us alive together with Christ. मृतामधून जिवंत केलं काम ते दयेमुळं. He made us alive from dead because he's merciful. बरेच काही मिरॅकल्स घडत असतात बघा. There are different miracles going on. परमेश्वर हे सगळं करतो. God is doing all these things. कोण आजारी आहे त्याला आरोग्य प्राप्त होतं. Who is sick, he receives healing. कोण लंगडा आहे तो बरा झालेला आहे. Who is limping, he has received his strength in his legs. येशूने कोणाच्या डोळ्यावर हात ठेवला त्याला दृष्टी आलेली आहे. And the blind people, they've received sight. पण सगळ्यात मोठा चमत्कार कुठला समजला जातो? What is the biggest miracle that is considered? मृत व्यक्तीला येशूने बरं केलं, जिवंत केलं. And God made the dead person alive. याईराची कन्या असो, लाजरस असो, Daughter of Jairus or Lazarus, ते मृत झाले होते, they were dead, परंतु येशूने त्यांना जिवंत केलं. but God made them alive. मोठा चमत्कार. A big miracle. कारण मेल्यानंतर काय केले? थडग्यामध्ये जातात. Because after that they go into the grave. जेव्हा येशू येईल पुन्हा त्यावेळेसच ते उठवले जातील. When Jesus will come back, only then they'll be raised up. बाकीचे आजारपण काय आहे? आजार आहे, परंतु मनुष्य जिवंत आहे. All the other sicknesses, those are there, but the man is alive. परंतु वचन आम्हाला इथं काय सांगतंय? But what the word says, आमच्या अपराधांमुळे आम्ही मृत झालो होतो, because of our trespasses we were dead, पण ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केलेलं आहे. but we have been made alive together with Christ. आमच्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे. This is the biggest thing of our lives. सगळ्यात मोठी गोष्ट. Biggest thing in our lives. आपल्या जन्मापासून आतापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनात घडलेल्या असतील, Since birth until here, many things must have happened in our lives. परंतु मृत झालेल्या व्यक्तीला जिवंत करणं, त्याचं तारण करणं ही प्रत्येकाच्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. But making the dead alive and being received salvation is the biggest thing in everyone's life. आणि ही तर बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराने ती केलेली आहे. And God has done this thing in everybody's life who is sitting here. परमेश्वराला आज धन्यवाद असो, Let's give thanks to the Lord कारण आमचं तारण झालेलं आहे. because we have been saved. असे अनेक लोक आहेत There are many people, की ते अजून मृत अवस्थेतच they're आहेत. still in the situation of the dead. थडग्यामध्ये जाण्याची कंडिशन, They're in the situation that they'll go to the grave. कुठलीच आशा नाही अशी कंडिशन. There is no hope for them. परंतु परमेश्वराची जेव्हा दया एखाद्या व्यक्तीवर होते त्यावेळेस तो मृत व्यक्ती जिवंत होतो, जसा की आपण झालेलो आहोत. But when there's mercy of God, the dead man becomes alive just as we have been made alive. ही दया केव्हा होते? When does this mercy happen? आपण जेव्हा पाप केलेला आहे आणि आपण ते झाकून ठेवू तर आपल्यावर दया होईल का? Will we receive mercy if we sin and keep it hidden?
आमचा दोष आम्ही कबूल करून सोडून देऊ तेव्हा आमच्यावरती दया होते. When we accept our faults and when we ask for forgiveness and leave it, only then we receive mercy. आणि त्याच्यासाठी जर प्रत्येकाला वाटतं माझ्यावर दया व्हावी, माझ्या कुटुंबावरती दया व्हावी, If everybody thinks that me and my family should receive mercy, तर आपले दोष आपण लपवून ठेवायचे नाहीयेत. we should not hide our faults. आपल्या बाजूच्या व्यक्तीला कळणार नाही, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीलाही कळणार नाही माझ्याकडून काय पाप झालेला आहे. And nobody around me, the people around me will not know what sin I have committed. परंतु मला माहिती आहे, But I know, परमेश्वराला तर माहितीच आहे. and God definitely knows. कारण एखादं पाप करण्याचा विचार जेव्हा माझ्या मनामध्ये येतो त्याच वेळेस त्याला माहिती असतं. When a thought of the sin enters my mind, at that same time God knows. त्यावेळेस तो मला सूचना देखील देतो, He also warns you, हे करू नकोस, do not do this. त्या पापाला तू दापात ठेव, Suppress your sins त्या पापाला तू कंट्रोलमध्ये and ठेव, control your sins. त्याचा कंट्रोल तुझ्यावर होऊ देऊ नको. Let not the sin control you. तरी पण कधी कधी आपल्याकडून ते घडतंच. But still, sin happens through us. पण वचन काय सांगतं? But what does the word say? ते झाकून ठेवू Do नको. not hide those sins. झाकून ठेवलं तर दया होणार नाही. If you hide it, you'll not receive mercy. माझं पाप फक्त मलाच माहिती आहे, Only I know my sin. परंतु कबूल करणं माझी गरज आहे. But it is a need that I should confess it. मला जर दया पाहिजे If आहे, I want mercy, मला जर देवाची दया हवी if आहे, I want God's mercy, तर मी कबूल करून सोडून दिलं पाहिजे. I should confess and leave it. आणि देवाची कृपा आपल्यावर आज इतकी मोठी आहे की देवाची दया रोजच्या दिवसाला आमच्यासाठी नवीन होत असते असं बायबलचं वचन सांगतं. And the mercy of God is so great, the scripture says His mercy renews every morning. परमेश्वराची आमच्यावरती दया आहे प्रियांनो. And God's mercy is upon us. रोजच्या दिवसाला ती नवी होत आहे, It renews every day. परंतु त्यासाठी आपण त्याचा धन्यवाद केला पाहिजे आणि रोज त्याच्याकडे ही दया नवीन व्हावी हे मागितलं देखील पाहिजे. We should be grateful to Him and we should pray that we receive this mercy every day. अजून एक वचन वाचू, अनुवादाचं पुस्तक, याचा 7वा अध्याय आणि 9वं वचन. ह्याकरिता हे पक्के समजून घे की तुझा देव परमेश्वरच देव आहे, तो सत्यवचनी देव आहे. जे त्याचवर प्रेम ठेवितात व त्याच्या आज्ञा पाळितात त्यांच्या हजारो पिढ्यांबरोबर तो आपला करार पाळून त्याचवर दया करीतो. It says in Deuteronomy 7:9, therefore know that the Lord your God, He is God, the faithful God, who keeps covenant and mercy for 1,000 generations with those who love Him and keep His commandments. ह्याकरिता हे पक्के समजून घे की तुझा देव परमेश्वरच देव आहे. Therefore know that the Lord your God, He is God. सगळ्या गोष्टींपेक्षा उच्च स्तराची एकच गोष्ट आहे की हे समजून घ्यायचं, तुझा देव परमेश्वर हाच देव आहे, इकडं तिकडं बघायचं नाही. The most important thing we should know is that He is our Lord God. We should not look here and there. तो सत्यवचनी देव आहे. He is a faithful God. जे त्याच्यावर प्रेम ठेवितात The ones who love Him व त्याच्या आज्ञा पाळतात and keep His commandments, त्यांच्या हजारो पिढ्यांबरोबर तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो. He keeps His covenant and mercy for 1,000 generations. आम्हाला वाटतं का आमच्या पिढ्यांवरती देवाची दया असावी? Do I want that 1,000 of my generations should have mercy? सगळ्यांची प्रार्थना असते, Everybody prays माझ्या मुलांवरती दया असू दे, that mercy be on my माझ्या children, नातवंडांवरती दया असू दे, mercy be on my relatives, माझ्या पिढ्यांवरती दया असू दे. mercy be on my generations. मग त्याच्यासाठी छोटीशी गोष्ट इथं काय सांगितली आहे? What is a small thing we are to do? जे त्याचवरती प्रेम ठेवितात The ones who love Him व त्याच्या आज्ञा पाळितात and keep His commandments, त्यांच्या हजारो पिढ्यांवरती तो आपला करार पाळून त्याचवर दया करतो. He keeps His covenant and has mercy for 1,000 generations. प्रेम ठेवायचं आहे त्याच्यावरती We have to love Him आणि आज्ञा पाळायच्या आहेत and we have to त्याच्यासाठी. keep His commandments. आणि मग तो सत्यवचनी देव आहे, And He is a faithful God. तो कधीच खोटं बोलत He नाही, never lies. तो दया करतोच करतो. He does mercy. आमच्यावरती करतो, He has mercy on us. आमच्या मुलांबाळांवरती He करतो, has mercy on our children. आमच्या पिढ्यांवरती He has करतो. mercy on the future generations. आणि म्हणून रोजच्या दिवसाला आम्ही देवाचे आभार मानावेत की आजच्या दिवसाला तुझी दया माझ्यासाठी ही नवी झाली होती आणि उद्याच्या दिवसालाही ती मला पाहिजे So आहे. every day we should thank Him that His mercy is renewed today, and let's pray that it is renewed every day. तिसरा पॉइंट आहे की देवाचे ज्ञान, देवाचं शहाणपण, विजडम ऑफ गॉड हे आमच्यासाठी परमेश्वराने द्यावं आणि आता दिलेलं आहे त्याच्यासाठी देखील आम्ही आभार मानावेत. Third thing is the knowledge and wisdom of God. We should thank Him and we should pray that we receive it continually.
देवाचं शहाणपण किंवा देवाचं ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं. We should receive the wisdom or knowledge of God. जगाचं शहाणपण काही उपयोगाचं नाही The प्रियानो. wisdom of the world is of no use. जगाचं ज्ञान, जगाचं शहाणपण मनुष्याला ऱ्हास करतं, मनुष्याचा त्याला नाशाच्या दिशेने घेऊन चाललेलं आहे. The understanding and the wisdom of the world is taking man to the way of destruction. ह्याच्यामधून वाढ होत नाही मनुष्याची. And no man edifies through it. काही काळापर्यंत वाटतं अरे हां किती हुशारी आहे, किती चातुर्य आहे, किती हा व्यक्ती चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगत आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन नाशाच्या ठरतात. Until certain point we think he's such a smart man, intelligent man, but after all, at one point it leads him to destruction. ते ज्ञान उपयोगाचं नाही, And this knowledge is of no use. ते शहाणपण उपयोगाचं That नाही. wisdom is of no use. परंतु आवश्यक काय आहे आपल्यासाठी? What is necessary for us? देवाचं ज्ञान आणि देवाचं शहाणपण. The knowledge and wisdom of God. ते आपली सुटका करतं, It relieves us. ते आपली वाढ करतं, It edifies us. आपल्याला आशीर्वादित It करतं, blesses us स्वतःसाठी आणि इतरांसाठी for देखील. us and for others. ते कधी नाशाच्या दिशेने घेऊन It जात नाही. never leads us to destruction. आपल्याला सगळ्यांचं पाठ असलेलं वचन आहे, परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे. And we all know the fear of the Lord is the beginning of wisdom. तुम्ही जर परमेश्वराचं भय धरत आहात तर ज्ञानाचा उगम आपोआप तुमच्यामध्ये झालेला आहे. If you fear the Lord, definitely wisdom has begun in you. आणि मग तुम्हाला कोणी म्हटलं ना तुम्ही ज्ञानी नाहीये, तुम्ही मूर्ख आहात, मानू नका. परमेश्वराचं वचन काय सांगतं? तुम्ही जर परमेश्वराचं भय धरत आहात तर तुमच्यामध्ये ज्ञानाचा उगम झालेला आहे. If anybody says you're not wise, say, do not believe them, but believe in the word which says the fear of the Lord is the beginning of wisdom. परमेश्वराला ओळखणं ही सुज्ञता आहे. Identifying God is wisdom. जर परमेश्वराला तुम्ही ओळखत असाल If you know God, तर तुम्ही सुज्ञ आहात. you are wise. मग ते जगिक ज्ञान तुमच्याकडे नसेल तरी चालेल. It's okay then if the wisdom of the world is not with you. परम पवित्र देव, अति पवित्र देव हा आमचा देव आहे. तो सिंहासनावर रूढ आहे. त्याने आकाश पृथ्वी निर्मिती केलेली आहे. तो सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. तो महान आहे. तो एकमेव देव आहे. हे जाणून घ्या. हे परम पवित्राला तुम्ही ओळखा, म्हणजे तुम्ही त्या सुज्ञानामध्ये जगत आहात. Know that you have the most holy God, that He is your only God. Know this and you will walk in wisdom. परमेश्वराचं भय धरणं म्हणजे पापापासून दूर राहणं. Fearing God means keeping away from sin. आता शाळेची मुलं ना होमवर्क विसरला तरी थोडा वेळ असेल, नाही नाही मला तो होमवर्क करू दे, जेवण नाही दिलं तरी चालेल कारण उद्या माझे टीचर मला मारतील. And some children in school, when they have homework, they tell, do not give me any food, let me complete the homework, because the fear of the teacher. भय आहे त्यांना, They have fear of the teacher. म्हणून न करण्यापासून ते दूर राहतात. So they stay away from not doing it. त्यांना माहिती आहे आज जर मी होमवर्क नाही केलं तर शाळेत गेल्यानंतर मला शिक्षा होणार आहे. They know that if I do not complete my homework, I'll be punished tomorrow. त्या भयापोटी ते करत आहे. They do it out of fear. कदाचित त्यांना ते आवडत नसेल. Maybe they might not like it. खेळण्याचा खूप वेळ त्यांच्यामुळे जातो, They are not able to play because of their परंतु studies. हे भय त्यांना करायला लागतं. But they have to fear. प्रियांनो, परमेश्वराचं भय आपल्याला पापापासून दूर ठेवतं. Fear of God keeps us away from sin. जेव्हा जेव्हा एखादी चुकीची गोष्ट करायला लागतो आपल्या मनामध्ये लगेचच विचार येतो, हे माझ्या देवाला आवडेल का? When we start doing a wrong thing, immediately a thought enters, will my God like it? माझा परमेश्वर याच्यासाठी मला शिक्षा करेल का? Will God punish me for this? म्हणजे पापापासून दूर राहणं म्हणजे परमेश्वराच्या भयात राहणं आहे. Keeping away from sin means fearing the Lord. एखादी चुकीची गोष्ट मनात येताच आपण आपल्याला वाटलं पाहिजे नाही 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 हे केलं नाही पाहिजे, माझ्या देवाला हे आवडणार नाही. बाकी कोणाला आवडो ना आवडो, पण प्रत्येक गोष्टीत प्रथम आपण विचार करायचा आहे तो आपल्या परमेश्वराचा, त्याला ही गोष्ट आवडते आहे का? The moment a sinful thought enters my mind, I should think, will my God like it? Even if others like it or not, but first thought it should enter, will my God like it? नीतिसूत्रे 8:13 मध्ये म्हटलेले आहे, परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्मांचा द्वेष करणे. It says in Proverbs 8 and 13, the fear of the Lord is to hate evil. दुष्कर्मांचा द्वेष करणे. Fear of the Lord is to hate evil. आणि जगिक ज्ञान आपल्याला काही दुष्कर्म करायला लावतं. And the wisdom of the world tells us to do something evil. कामाच्या ठिकाणी At our workplace, एखादी पोस्ट आपल्याला मिळवायची आहे, if I want a certain designation, मग अधिकाऱ्याची चापलुसी केली जाते. then we have to talk to the manager. आपल्या कलिग्स बद्दल वाईट गोष्टी त्या अधिकाऱ्याला सांगितल्या जातात. We have to gossip about our colleagues to the manager, त्यांची एकमेकांविषयी मतं वाईट झाली की निश्चित आपला मार्ग पुढे होऊन जाईल. so that if they have any opposition, our way is straight. नो, That is wrong. परमेश्वराचं भय धरणं म्हणजे दुष्कर्मांचा द्वेष करणं The आहे. fear of the Lord is to hate evil. ह्या सगळ्या गोष्टी करायला कोण सांगतं? Who
tells us to do all these things? जगिक ज्ञान. The wisdom of the world. जगिक ज्ञान. The wisdom of the world. मग हे जगिक ज्ञान आपल्याला जरी त्या उन्नतीच्या म्हणजे त्या पोस्टकडे नेत असेल तरी ती पोस्ट आपल्यासाठी नंतर नाशाचा विषय ठरते. Even if the knowledge of the world tells us, guides us to go through that way, it will lead us to destruction. चुकीच्या मार्गाने खोट्या मार्गाने मिळवलेल्या गोष्टी कधीही आनंद देत नाहीत. And things achieved by doing wrong, by going through the wrong way, never give us joy. हे मिळवण्यासाठी जगिक ज्ञान आपल्याला मदत करेल. To receive this, the knowledge of the world might help us, परंतु परमेश्वराचं ज्ञान असं करत नाही. but the knowledge of God does not do so. ते आपल्याला दुष्कर्मांचा द्वेष करायला लावतं. It helps us to hate evil, म्हणून आपण परमेश्वराचं ज्ञान आपल्याला मिळावं, so that we receive the knowledge of God, परमेश्वराची सुज्ञता आपल्याला प्राप्त व्हावी, we receive the wisdom of God. यासाठी परमेश्वराजवळ मागायचं आहे. We should pray for that. परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे तर त्याच्यासाठी आभार देखील मानायचे God आहे. has given that to us, we should be grateful for that as well. परमपवित्रला ओळखायचं आहे. We have to understand the most holy God. तो आमच्यासाठी खूप काय काय करतो. He does many things for us. आमच्याकडून त्याला काही अपेक्षित आहे. He expects something from us. आमचा परमपवित्र देव आमच्याकडून काय अपेक्षित करत आहे. What does our most holy God expect from us? ह्या भूतलावरती आपण त्याची साक्षी असायला पाहिजे. We should be witnesses of Him on this earth. आमच्या जीवनामधून त्याचं गौरव झालं पाहिजे. And He should be glorified through our lives. आमच्या जीवनामधून तो इतरांना दिसला पाहिजे. Through our lives, people should see Jesus through our lives. अनेक लोकांप्रत त्याला घेऊन जाणारे आम्ही ठरलं पाहिजे. We should be the people who take Jesus to many people. अशा प्रकारे आपण त्या परमपवित्रला ओळखतो आणि त्याला आपण प्रगट करत असतो. And in this manner, we reveal and understand our most holy God. हा परमपवित्र आपल्यामध्ये कसा आला? How did this most holy dwell inside us? 2000 वर्षापूर्वी येशू आपल्या भूतलावरती आला. 2000 years ago, Jesus came on the earth. येशू काय म्हणतो? पिता माझ्यामध्ये, मी पितामध्ये. Jesus says, I am abide in Father and Father in me. पित्याला प्रगट केलं त्यांनी. Means he revealed Father त्याच्या जीवनाद्वारे, through his life, त्याच्या शिक्षणाद्वारे. through his education. पिता काय सांगतो हे समजावून सांगितलं. He explained what the Father tries to say. स्वर्गीय राज्य कसं आहे ते शिकवलं. He taught how is the kingdom of heaven. अशा प्रकारे आपण परमपवित्राला ओळखू शकतो. In similar manner, we can know the most holy God. बायबलमध्ये सगळं काही दिलेलं आहे. Everything is written in the Bible. मोठा प्रश्न नाही, मी परमपवित्रला आता कसं काय ओळखू. It is not a big question. How should I know the most holy God? रोज बायबल वाचा. Read the Bible every day. परमपवित्र कसा आहे तो आपल्याला समजून येईल. We would understand how our most holy God is. तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, परंतु तो क्रोध देखील करतो. He's merciful, he's gracious. He also is he becomes angry sometimes. तो प्रीती करतो, He loves, परंतु तो शिक्षा देखील but करतो. he also punishes. परमपवित्राला ओळखणे. Understand the most holy God. बायबल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकवतं. And the Bible teaches us everything. आमचा परमपवित्र कसा आहे How our most holy God is. आणि म्हणून आम्ही ते विजडम, ते ज्ञान, ते सुज्ञपण, देवाचं सुज्ञपण मागून घ्यावं. So every day we should ask for the knowledge and wisdom of God. आणि तुमच्यामध्ये जर परमेश्वराचं भय आहे, And if you have the fear of God, तुम्ही जर परमपवित्रला ओळखत आहात, if you know the most holy तर God, मग तुम्हाला कोणी किती जगातले लोक म्हणू दे तुम्ही मूर्ख आहात, so no matter how many people might say you are foolish, ऐकू नका. do not heed. वचनात काय सांगितलं What does the word say? त्याप्रमाणे तुम्ही शहाणे आहात, According to that you are तुम्ही wise. सुज्ञ आहात, You are wise. तुम्ही ज्ञानी आहात. You are knowledgeable. आणि याची वाढ व्हावी म्हणून आपण देवाकडे रोज मागावं. And we should pray that we grow in this. पुढचा पॉइंट आहे Next point is परमेश्वराचा आनंद. the joy of the Lord. परमेश्वराचा आनंद. The joy of the Lord. आम्ही रोजच्या दिवसाला परमेश्वराचा आनंद मागायचा आहे. We should ask for the joy of the Lord every day. आनंदित हृदयामुळे पूर्ण शरीर नॉर्मल राहतं. Through a merry heart, our entire body stays healthy. आजकाल डॉक्टर सांगतात आनंदित राहा, Doctors say, be happy. चिंता काळजी दूर करा. Do not worry. Do not have आणि stress. म्हणजे तुमची पूर्ण जे काही शरीरामधले नियम आहेत ते व्यवस्थित चालतील. And all the things in your body will work properly. पूर्ण कार्य तुमचं व्यवस्थित चालेल. All the works will become आनंदी proper. हृदय पाहिजे. We should have a cheerful heart. आणि मग हे आनंदी पण किंवा आनंदी हृदय मिळवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावपळ करत For आहेत. this cheerful and happy heart, people go here and there. वेगवेगळ्या ठिकाणी They जातात. go to different places. जगिक गोष्टीमधून आनंद मिळवण्याचा प्रयत्न They करतात. try to attain joy from the things of the world. जगातले आनंद कशा आहेत ते सगळ्यांना माहिती आहे, मी काही सांगणार नाहीये ते एक एक करून. Everybody knows the joys of the world, परंतु अनेक ठिकाणी आनंद मिळवण्यासाठी जात आहेत. but people are going here and there to receive joy from the world. तात्पुरता क्षणिक आनंद, That is momentary and temporary. नंतर त्यांचा ऱ्हास होतो.
then that degrades त्यांच्या शरीराचा ऱ्हास होतो and their body also degrades आणि त्यांचं जीवन संपुष्टात येतं. and their life comes to destruction. आनंद पाहिजे आहे, We want joy, पण प्रभूचा आनंद, but we want the joy of the Lord. प्रभूचा आनंद पाहिजे. We need joy of the Lord. हा आनंद आपल्याला केव्हा केव्हा मिळू शकतो? When can we receive this joy? प्रभूच्या सानिध्यामध्ये. In His presence. आता आपण केला नाही का, आराधना केली, Now we praised and worshipped. आनंदित झालात, We became happy. अंतःकरणामध्ये मोठा आनंद झाल्यासारखा वाटला. We felt a joy in our hearts. हा जगिक आनंद नाहीये प्रियानो, This is not the joy of the world. हा आनंद परमेश्वरापासून प्राप्त होत असतो. This joy we receive it from the Lord. परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यानं आपल्याला आनंद होतो. We receive joy when we obey the commandments of Lord. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे एखादी गोष्ट करतो, When we do certain things according to the will of God, आमच्या बरोबर ती शांती आमच्यामध्ये येते, this peace enters in our hearts. तो आनंद आमच्यामध्ये येतो. The joy enters in our hearts. कोणी काही म्हणू दे, No matter what anybody मी says, ही गोष्ट माझ्या देवाच्या योजनेप्रमाणे केली आहे. I have done this thing according to the will of my God. मी माझ्या देवाच्या आज्ञा पूर्ण पाळलेली आहे. I have obeyed the commandment of my आणि Lord. अशा वेळेस मग आपल्यामध्ये तो आनंद येत असतो. And at this time, this joy enters our hearts. तो आनंद जो आहे तो परमेश्वरापासून प्राप्त होणारा आनंद And आहे. that joy is the joy we receive from the Lord. त्याच्या वचनामध्ये आनंद आहे, There is joy in His word. त्याच्या वचनामध्ये आनंद आहे. There is joy in His word. मिळतो का हा आनंद? तुम्ही बायबल घेऊन वचन वाचत बसले असला ना, Do you receive this joy when you read the Bible? खूप दुःखी कष्टी आहोत, प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत आणि बायबल घेऊन बसतो. You're very sorrowful and sad, then you pick up your Bible and read. वचन आमच्याशी बोलायला लागतात, The words start speaking to us. आमचे प्रॉब्लेम बाजूला होतात. Our problems move aside. आम्ही जे अशांत झालेलं असतो ते आम्ही शांत व्हायला लागतो. When we are chaotic, we start to become peaceful. परमेश्वराने दिलेले जी काही वचनं आहेत ते आम्ही आमच्यासाठी लागू करायला लागतो. The words and promises given by God, we start applying that to ourselves. हा, हे वचन परमेश्वराने माझ्यासाठी आज दिलं This is the word that God has given to me. आणि ते दुःखी मन आनंदित व्हायला And that लागतं, sorrowful hearts becomes cheerful कारण परमेश्वर त्यावेळी आमच्याशी बोलतो, because God is speaking to us. त्याच्या वचनाद्वारे बोलतो. Through His word, He speaks to us. आराधना करण्यामध्ये आनंद आहे, There is joy in worshiping Him. वचनामध्ये आनंद आहे, There is joy in His word. प्रार्थनेत आनंद आहे, There is joy in prayer. इतरांसाठी प्रार्थना करतो त्याच्यामध्ये आनंद आहे. We pray for one another. There is joy in that. परमेश्वराशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आपण करतो, त्याची सेवा करतो, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होतो. Everything that we do that is related to God, we receive the joy. परमेश्वराचे काही काही सेवक त्यांचा जर अभ्यास केला तर अतिशय कठीण ठिकाणी ते गेलेले आहेत की ज्या ठिकाणं काही सुविधा नाही आहेत. If we study the lives of certain ministers of God, we understand that they went to places where there is no facilities. त्या आधी त्यांचं जीवन जर बघितलं तर अतिशय संपन्नतेत जगत होते. If we see their lives, they were living their life in fulfillment. कशाची कमी त्यांना They नव्हती. lacked nothing. एकदम रिलॅक्स जेवण त्यांच्या घरामध्ये त्यांना होतं. They lived a very luxurious life. परंतु परमेश्वराने त्यांना आज्ञा केली, अमुक एका ठिकाणी तू सेवेला जा. But God commanded them go to a certain place. ते सगळं सोडतात आणि त्या ठिकाणी जातात. They leave and go to that place. आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जेव्हा ते त्या ठिकाणी सेवा करतात, And when they minister according to the will of God, त्यांचा आनंद काही सुविधा न मिळताही मोठा असतो. and the joy is unmatched even if there are no facilities. सेवेतला आनंद, The joy of the ministry. सेवेतला आनंद. Joy when we do ministry. काही लोक पैशाच्या ह्याच्यामध्ये आनंद मिळवण्याचा प्रयत्न Some करतात. people try to find joy in money. चंचल आहे पैसा खूप, Money is feeble. कधीच टिकत नाही तो. It never stays. आज इथं उद्या तिथं. One we have it, other day we don't. आज हा व्यक्ती श्रीमंत होता, तो कफल्लक होतो, दुसरा श्रीमंत होतो. And one day this person is rich, next day he's poor, and the other becomes rich. पैशाने विकत घेतलेली जी गोष्ट असते ती तात्पुरती आपल्याला आनंद देते, And the things bought with money give us joy that is temporary. परंतु परमेश्वरापासून जो आनंद मिळतो But the joy that we receive from the Lord, तो टिकणारा असतो. that sustains. तो आमच्या शरीराला आनंद देतो, It gives joy to our body, तो आमच्या आत्म्याला आनंद देतो, gives joy to our spirit, त्याच्यामध्ये आमची उन्नती असते and we edify in that, आणि सार्वकालिकतेची आशा असते. and hope of eternity. एक वचन वाचू, नेहेम्याचं पुस्तक 8वा अध्याय आणि 10वं वचन. तेव्हा त्याने त्याला सांगितले, जा मिष्टानाचे सेवन करा, गोड गोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही नसेल त्यास वाढवून पाठवा,
कारण आजचा दिवस परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय. It says in Nehemiah 8 and 10, Then he said to them, Go your way, eat the fat, drink the sweet, and send portions to those for whom nothing is prepared. For this day is holy to our Lord. Do not sorrow, for the joy of the Lord is your strength. या ठिकाणी एज्रा याजक नियमशास्त्र मोशेचा ग्रंथ त्यांना वाचून दाखवत आहे. लोकांच्या डोळ्यामधून पाणी येत आहे आणि त्यावेळेसचं हे वचन आहे. And here Ezra is bringing the book of the law of Moses and he's reading and people have tears in their eyes. तेव्हा तो म्हणतो, तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा मिष्टान्नांचे सेवन करा. Then he said, Go your way, eat the fat, गोड गोड पेये प्या, drink the sweet, व ज्याच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा. send portions to those for whom nothing is prepared. कारण आजचा दिवस परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहे. For this day is holy to our Lord. तुम्ही उदास राहू नका, Do not sorrow, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच आमचा आश्रयदुर्ग आहे. for the joy of the Lord is your strength. इथे इंग्लिशमध्ये बरोबर कर म्हटलेलं आहे. It's said right in English. आपल्याकडे म्हटलेलं आहे आश्रयदुर्ग आहे, तिकडे म्हटलं आहे परमेश्वराचा आनंद स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. In Marathi it says the joy of the Lord is refuge, but in English it says joy of the Lord is strength. आपण गातो ना गाणं, प्रभू का आनंद है मेरी ताकद, ह्या वचनावरून आलेलं आहे ते. We sing that song and it is based on this verse. परमेश्वराचा आनंद आमची ताकद The आहे. joy of the Lord is our strength. आणि त्या आनंदामुळं मनुष्य वीक असला, अशक्त असला तरी तो स्वतःला सशक्त समजू लागतो. And through this joy, even if a person is weak, he considers himself strong. पाऊल म्हणतो, इतकेच सांगतो की प्रभूमध्ये आनंद करा. Paul says, I only tell these things, rejoice in the Lord. इतकेच सांगतो, I tell you only this, प्रभूमध्ये आनंद करा. rejoice in the Lord. छोटी गोष्ट सांगितली ना, He told us a small thing. मग कशाला दुःख करायचंय? And why to sorrow? प्रभूमध्ये आनंद करायचा आहे. Rejoice in the Lord. बाकीच्या गोष्टी घडू देत काही पण. Let other things go away. आमचा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. Nobody can snatch our joy. आपल्याकडे काही काही गोष्टी असतात ते कदाचित लोक काढून घेतील, There are some things people might snatch it away. पण परमेश्वरानं डायरेक्ट दिलेल्या ज्या गोष्टी असतात, जसं की प्रभूचा आनंद, But the things given to us directly from the Lord, such as the joy of the Lord, हे कोणी काढून घेऊ शकत नाही. nobody can snatch that away. म्हणून त्या आनंदात राहा. So live in that joy. इतकेच सांगतो की आनंदित राहा. I only tell you this, rejoice in the Lord. ह्याच्यानंतरचं पुढचं आहे देवाची प्रीती. Next is the love of God. लव्ह ऑफ गॉड, देवाची प्रीती. The love of God. आता इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती देवाच्या प्रीतीविषयी अगदी भरभरून सांगू शकेल. And everybody sitting here can tell a lot of things about the love of God. कारण प्रत्येकाने देवाच्या प्रीतीचा अनुभव घेतलेला आहे. Because everybody has experienced the love of God. इथे एक तासभर मी कितीही देवाच्या प्रीतीविषयी सांगितलं, No matter how much I talk about love of God, even for an hour, परंतु ते पूर्ण होणारच नाही. it will not complete. कित्येक गोष्टी माझ्या राहूनच जातील. Still something will remain. त्या प्रीतीतला थोडका भाग मी तासाभरात बोलू शकते. I can talk about a portion of that love in an hour. अशी ती देवाची प्रीती आहे. It is such the love of God. एवढी मोठी प्रीती It is केली so की huge. त्याचा एकुलता एक पुत्र दिला, He gave His only begotten Son, यासाठी की so that आम्हाला काय मिळावं? सार्वकालिक जीवन. इतकी मोठी प्रीती केली ती. He loved us so much so that we receive eternal life. मग आमच्या बोलण्यातून ती पूर्ण होऊ शकते का? Can it be completed if we talk about it? आमच्या एक तासाच्या मेसेजमधून ती पूर्ण होऊ शकते का? Can it be completed through a one hour of preaching? एकदम थोडा भाग मी सांगू शकेल. I can tell you a very tiny part of it. ज्याला कोणाला वक्तृत्वाची काहीच येत नसेल असा व्यक्ती देखील देवाच्या प्रीतीविषयी बोलू शकेल. Even if no person has some vocabulary, he'll still understand the love of God. कारण प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतलेला आहे. Because everybody has experienced Him. सर्व जगासाठी, फक्त विश्वासाऱ्यांसाठी नाही, Not only for believers, for the entire world. पूर्ण जगासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. Gave His only begotten Son for the entire world. येशू देखील स्वइच्छेने आला. And Jesus also came through His own will. स्वइच्छेने त्याने आपल्यासाठी स्वतःला अर्पण Through केलं. His own will, He offered Himself, sacrificed Himself for us. कोणतीच लायकी आमची नव्हती, We deserved nothing. कोणतीच पात्रता आमची We नव्हती, had no standard. आम्हाला काही त्यातलं कळतही नव्हतं. We even did not understood anything. त्याने इतका प्राण दिल्यानंतरही अजूनही किती लोकांना काही कळत नाहीये. Some people still don't understand even after He's given His life for us. ती त्याची प्रीती. This is His love. एकुलता एक पुत्र दिला. Gave His only begotten Son. येशूने स्वतःचा प्राण दिला. Jesus gave His life. असा तो प्रेम करतो. He loves us in that manner.
त्याने पहिल्यांदा आमच्यावरती प्रेम केलं He first loved us, आणि ते नंतर आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. and later then we love Him. म्हणून आम्ही रोज ह्याविषयी देवाजवळ आभार मानावेत. So every day we should be grateful for this thing. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो रोज म्हणावं, देवा तुझ्या प्रीतीबद्दल मी तुझा आभारी आहे. When we pray every day, we should say that I'm grateful for your love, आणि हेच प्रेम मला तुझं इथून पुढंही पाहिजे आहे. and I want the same love ahead. त्याचे आभार मानले प्रीतीसाठी We give thanks to Him for His love आणि इथून पुढच्यासाठी मागणी देखील केलेली and आहे. pray that we receive it continually. ह्याविषयी मी जास्त बोलणार नाही. अनेक वेळा आपण ह्या प्रीतीविषयी ऐकलेलं आहे. I'll not talk much about it. We know already much about it. पुढचं आहे परमेश्वराचं बल. Next is the strength of the Lord. परमेश्वराचं बल. The strength of the Lord. आपण अशक्त असतो त्यावेळेस परमेश्वराचं बल आपल्याला सशक्त बनवतं. When we are weak, the strength of the Lord strengthens us. एखादा वीक व्यक्ती आहे, अगदी दुबळा झालेला व्यक्ती आहे, मला काहीच जमणार नाही म्हणतो. If there is a person who is extremely weak and he tells, I cannot do anything, परंतु जेव्हा परमेश्वर त्याला बळ देतो, but when God gives him strength, तो उठून उभा राहतो. he stands up. मी फक्त शारीरिक म्हणत नाही. I'm not only talking in the flesh. अनेक प्रश्नामधून जाताना व्यक्ती दुर्बल बनतो. By going through many situations, a person becomes weak. अशा प्रश्नामधून जाताना While going through these situations, आपल्याला एकच गोष्ट सशक्त करू शकते. there is only one thing that can empower us. ते म्हणजे परमेश्वराचं बल. That is the strength of the Lord, स्ट्रेंथ ऑफ गॉड. the strength of God. फक्त ही गोष्ट आहे की जी आपल्याला पुन्हा उभं करू शकते. This is the only thing that can make us stand up back. आपला पैसा उपयोगी पडत नाही, Our money becomes of no use. आमचं ज्ञान उपयोगी पडत नाही, Our knowledge becomes of no use. आमची प्रतिष्ठा उपयोगी पडत नाही. Our fame becomes of no use. अशा वेळेस आम्ही परमेश्वराकडे त्याचं बल मागावं. At this time, we should ask to God His strength. अशा काही सिच्युएशन आपल्या जीवनामध्ये घडतात. There are some certain kinds of situation in our lives. शरीर जरी व्यवस्थित असेल Even if our body is fine, तरी आपण स्वतःला दुर्बळ समजू लागतो. still we start thinking that we are weak, नाही, मी हे करू शकत नाही. that I won't be able to do this. एखादी गोष्ट करायची ती माझ्यासाठी अशक्य आहे. There is a certain thing that seems impossible for me to do. आणि त्यावेळेला परमेश्वराचं बल आपल्याला सशक्त करतं, उभं राहायला लावतं आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी सपोर्ट करतं. And at that time, the strength of the God empowers us, makes us stand back, and He gives us strength to fulfill it. म्हणून आमच्या जवळ जर परमेश्वराचं सामर्थ्य असेल So if I have the strength of God, तर आम्हाला भ्यायचं कारण नाही. we do not have to fear. मग आपण अगदी स्ट्रॉंगली पुढे जाऊ शकतो. We can go ahead very strongly कारण मी माझ्या कुठल्याच गोष्टीवर अवलंबून राहीन. because I'm not dependent of any of my things. मला माहिती आहे मी सशक्त नाहीये, I know that I'm not strong. मी बुद्धिमान नाहीये, I'm not knowledgeable. माझ्या जवळ असं काही विशेष नाही की ज्याच्या बळावरती मी पुढे जाऊ शकते. I do not have anything special on which I can go ahead. मला काय माहिती आहे, What I know, माझ्याकडे परमेश्वराचं बल आहे. I have the strength of God. स्तोत्रसंहिता 46 अध्याय 1 आणि 1 ते 3 वचनं वाचू. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यास्तव पृथ्वी उलटी पालती झाली, पर्वत कोसळून सागर तरी बुडाले, त्याच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उच्चंबळणाने पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. It says in Psalm 46, 1-3, God is our refuge and strength, a very present help in trouble. Therefore we will not fear, even though the earth be removed, and though the mountains be carried into the midst of the sea, though its waters roar and be troubled, though the mountains shake with its swelling. तो आमचा आश्रय, He is our refuge. तो आमचे सामर्थ्य, He is our strength, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध. a very present help in trouble. आणि त्याच्यामुळे काय आहे, And what is it because of that? पृथ्वी उलटी पालटी होऊ दे, No matter the earth be removed, पर्वत कोसळून सागर तळी बुडू दे, though the mountains be carried into the sea, लाटा गर्जून उसळू दे, though its water roar and be troubled, त्यांच्या उच्चंबळण्याने पर्वत हल्ले, and though the mountains shake with its swelling,
तरी पण मी भिणार नाही. Still I will not fear. पाहायला गेले तर मी अशक्त आहे. To see I am weak. माझ्याकडे सामर्थ्य नाहीये. I do not have strength. परंतु माझ्याकडे काय आहे? But what do I do have? देवाचा आश्रय आहे. We have the refuge of मी God. म्हटलंय माझा आश्रय कोण आहे? माझा देव आहे. I say that my refuge is God. मी काय म्हणते? माझा सामर्थ्य कोण आहे? माझा देव आहे. What I say that my strength is God. जेव्हा आम्ही असं सगळं म्हणतो When we say all these things, तेव्हा ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या त्या सुद्धा आमच्या समोर काही करू शकत नाही. all these huge things mentioned also cannot do anything before us. त्यांना देखील आम्ही भीत नाही. We also do not fear these things. लाटा गरजून उसळल्या. Let the waters roar and be troubled. आपल्याला योनाची गोष्ट माहितीये. We know the story of Jonah. समुद्रामध्ये पडला. He fell into the sea. फेकलं होतं त्याला. He was thrown away into the sea. त्याच्या भोवती सगळ्या लाटा होत्या. There were many waves around him. उचंबळलेला लाटा. These waves were roaring. किती मोठा स्विमर असू दे त्याच्या स्विमिंग करता येत नाही. No matter how great a swimmer, he cannot swim in those waves. परंतु त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला काय केलं? But what did God do to him there? मासा पाठवला. He sent him a fish. आता योनाची सामर्थ्य नाहीये. Now this is not the Jonah's strength. योना तिथं जिंकू शकत नाहीये. Jonah could not win there. योना स्विम करून बाहेर येऊ शकत नाहीये. Jonah could not have swam out of त्या there. लाटांच्या विरोधात त्याचं काही चालणार नाही. He could not swim across those waves. आता त्याला काय पाहिजे? What he परमेश्वराचं सामर्थ्य needs पाहिजे. God's strength. परमेश्वराने ते पुरवलं. And God gave him that strength. परमेश्वराने माशाला पाठवलं. God sent a fish. माशाच्या पोटामध्ये 3 दिवस जिवंत ठेवलं. He kept him alive in the stomach of the fish. 3 दिवस त्याची पारख केली. त्याला प्रार्थना करायला लावली. And he tested him 3 days. He asked him to pray. मरू दिलं नाही He त्याला. did not let him die. कारण परमेश्वराला काय करायचं होतं? Because what God wanted to do is, निनिवे शहरामध्ये त्याच्याकडूनच सुवार्ता गाजवायची he होती. wanted him to preach in Nineveh. पकडलं होतं त्याला परमेश्वराने. And God had got him. याला पकडून निनिवे शहरामध्ये पाहायचं. निनिवे शहरामध्ये ह्याच्याकडून सुवार्ता गाजवायची आहे. He caught him and he wanted to preach the word through him in Nineveh. म्हणून ह्या उचंबळलेल्या लाटांमध्ये तो होता. So he was in the waters that were roaring. परंतु परमेश्वराने त्याला सांभाळलेलं आहे. But God saved him and protected him. 3 दिवस माशाने त्याच्या पोटामध्ये त्याला जिवंत ठेवलेलं And आहे. 3 days the fish kept him alive in his त्या stomach. लाटांमध्ये स्विमिंग करत होता मासा. The fish was swimming in the same waters. किती हालचाल होत असेल. There must be so much of movement. आपण फक्त विचार करू शकतो. We can only imagine. त्याने ते सहन केलेलं आहे. He endured it. आणि शेवटी काय केलं? And what happened in the end? परमेश्वराने आज्ञा केलेल्या किनाऱ्यावरती आणून सोडलेलं आहे. And he left him out on the shore of what God told him to. ह्या उचंबळलेल्या लाटांमध्ये जेव्हा आम्ही असतो, When we are in this roaring waters, किनारा मिळेल ह्याची आशा संपलेली असते. there is no hope that we will receive the shore. आमच्या प्रयत्नांनी किनारा मिळत नाही. With our efforts, we cannot reach the shore. आमच्या सामर्थ्याने काही घडू शकत नाही. With our strength, nothing can be त्या achieved. लाटांमध्येच घोळत राहू आपण. We'll still be in those waves. तिथंच अंत होऊ शकतो आपला. Our lives can end there. परंतु परमेश्वराने जर सामर्थ्य पुरवलं, But if God gives us the strength, परमेश्वराने जर मासा पाठवला, if God sends us the fish, तो आम्हाला घेऊन येईल. He will take us. कुठं घेऊन येईल? Where will He take us? परमेश्वराची आज्ञा केलेलं जे किनारा आहे त्या किनाऱ्यावर घेईल आणि त्या ठिकाणी ओकून टाकेल. He'll take us to the shore, and a shore that God has commanded. त्या किनाऱ्यावर आलेल्यावर योना थांबला का? Did Jonah stop there when he reached the shore? आणि मग तिथं मोठ्या सामर्थ्याने तो सगळीकडे देवाचे वचन गाजवू लागला. With great strength and power, he started preaching the word of God. कारण अंत होणार होता त्या शहराचा. Because that city was going to end. एकट्या योनाच्या ऐवजी परमेश्वराला पूर्ण शहराची चिंता होती. And God worried for the entire nation, entire city. बऱ्याच वेळा आपण फक्त सेल्फिश होतो. A lot of times we become selfish. परमेश्वरा माझ्याकडे हे कर, माझ्यासाठी हे कर, मला सुरक्षित ठेव, मला असं कर. परमेश्वराची इच्छा असते की आपण त्या सुरक्षिततेतून बाहेर येऊन ज्या मोठ्या शहराची त्याला काळजी वाटत आहे त्या शहरामध्ये जावं आणि त्या देवाला त्या ठिकाणी प्रगट करावं. A lot of times we ask only things for ourselves, but it is the will of God that we come out of that protection and go and preach the word where He has willed for the big city. मी माझ्याच सुरक्षितेचा विचार करत आहे. I only think about my security. परमेश्वराने मला ते दिलंय. God has already given that to जे me. मला लोकांना द्यायचंय. What I have to give to people. परंतु मला काय पाहिजे आहे? But what do I need? मला तिथं नाही जायचं. I do not want to go there. कारण मला तिथं असुरक्षित वाटत Because आहे. I feel unprotected there. परंतु परमेश्वराला त्या लाखो लोकांची काळजी आहे. But Lord worries about those lakhs of people. त्याची इच्छा आहे त्या लाखो लोकांचा नाश होऊ नये. It is the will of God that these people should not perish. आणि त्या लाखो लोकांसाठी त्यांनी तुमची आणि माझी निवड केलेली असते. And for this multitude of
people He has chosen, you and me. आणि म्हणून तो आधी लाटा येऊ देतो. So He let the waves त्या come in. लाटांमध्ये आपल्याला राहू देतो. He lets us stay in those waves. त्या अनुभवातून आपल्याला जाऊ देतो. He let us go through those experiences. काळजी मात्र घेत He असतो. definitely takes care of us. योनाला तिथं काही झालं का? कुठं वर्णन नाही आहे की योनाला इथं जखम झाली, तिथं जखम झाली, किंवा त्याचा हात फ्रॅक्चर झाला, किंवा एखाद्या प्राणी त्याला चावून गेला. कुठलं असं वर्णन नाही आहे. Nowhere in the Bible it is described that Jonah was injured, he was scratched, some fish bit him or anything else. परंतु त्या मोठ्या लाटांच्या मध्ये देखील त्याला सुरक्षित त्याने ठेवलं. But He kept him safe in those big waves. त्या अनुभवातून फक्त जाऊ He दिलं only let him go through that experience. आणि त्याचा मासा पाठवून शेवटी इच्छितलेल्या स्थळी त्याला पाठवलेलं And He आहे. sent him a fish and He made him go to the destined location. ही देवाची आमच्याविषयीचं जे बल आहे ते पाठवतो आणि आमची सुरक्षितता तो करतो. The strength of the Lord, He sends it and He keeps us safe. परमेश्वराचं बल प्राप्त होतं, त्यामुळे त्यावेळी अशक्य त्या गोष्टी आपल्यासाठी शक्य होतात. When we receive the strength of God, impossible things become possible for us. पौल म्हणतो, Paul says, मला परमेश्वराचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. तो स्वतःच्या शक्तीवर आता अवलंबून नाही. He says, I can do all things through Christ who strengthens me. That means He is not dependent on His own strength. ह्याच्या आधीचा जर पाऊल बघितला ना, तो पाऊल एकदम वेगळा आहे. The Paul before this was very different. पाऊलविषयी तुम्ही अभ्यास करा, फार छान कॅरेक्टर आहे ते. You study about Paul. He's a good character. फिलिप्पिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 13 वचन वाचू. मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. It says in Philippians 4:13, I can do all things through Christ who strengthens me. मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई The Christ who strengthens me, मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. I can do all things through Him. सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी शक्तिमान आहे. I can do all things through Christ who strengthens me. मी स्वतः शक्तिमान नाही. I'm not strong myself. जेव्हा तो सामर्थ्य पुरवतो When He provides the strength, त्यावेळीच मी शक्तिमान आहे. only then I'm strong. ह्याच्या आधीचा पाऊल एकदम वेगळा The होता. Paul before this was very different. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शक्तीसाठी तो अभिमानी होता. He used to boast about different strengths in him. कारण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या होत्या. Because God had given all these things in him. 10 ते 13 वचन 10 आणि पासून मी वाचते. मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला. मी आता तरी तुमची मजविशीची काळजी पुन्हा जागृत झाली. की काळजी तुम्ही करतच होता, पण तुम्हा संधी नव्हती. मला उणे असल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेन तीत मी तृप्त राहण्यास शिकलो. अडचणीत राहणे मला समजते, संपन्नतेत राहणे मला समजते. प्रत्येक प्रसंगी व सर्व प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे ह्याचे शिक्षण मला मिळालेले आहे. आणि मग म्हणतो, मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. It says from verse 10 onwards, But I rejoiced in the Lord greatly that now at last your care for me has flourished again, though you surely did care, but you lacked opportunity. Not that I speak in regard to need, for I have learned in whatever state I am to be content. I know how to be abased, and I know how to abound. Everywhere and in all things I have learned both to be full and to be hungry, both to abound and to suffer need. I can do all things through Christ who strengthens me. येशूचा स्वीकार केल्यानंतर त्याची सेवा करताना जे अनुभव आले, त्याच्यानंतर तू हे सगळं बोलत आहे. After accepting Christ and ministering unto God, whatever experiences he had, after that he said this thing. संपन्नतेत, In fulfillment, प्रत्येक प्रसंगी, in every situation, अन्न तृप्त असता म्हणजे तो जेवलेला आहे आता, means he's full, he has plenty. आणि ज्या वेळेस तो क्षुधित भुकेला असता, And when he's hungry, संपन्न आणि विपन्न, while he's abased and to abound, ह्या दोन्ही गोष्टीचं आता त्याला शिक्षण मिळालेलं he आहे. has knowledge of both these things. ह्याच्या आधीचा पाऊल एकदम वेगळा And होता. the Paul before this was very different. हे शिक्षण मिळाल्यानंतर, After he has received this education, ह्या सगळ्या प्रसंगातून गेल्यानंतर, while going through all this situation, कधी भुकेला होता, when he was hungry, कधी उघडा वागडा होता, where he was abased, कधी काही गोष्टी त्याला प्राप्त झालेल्या नाहीत, where he has not received something, हे सगळं झाल्यानंतर तो काय म्हणतो, after all these things he is saying, मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करावयास
शक्तिमान आहे. I can do all things through Christ who strengthens me. ह्याच्या आधीचा पौल एकदम वेगळा आहे. Paul before this was very different. ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा, He used to persecute the Christians. ख्रिस्ती लोकांना धरून देणारा. He used to let them up to the councils. स्तेफनाला जेव्हा धोंडमार झाली त्या ग्रुपमध्ये पण तो होता असं सांगण्यात येतं. When Stephen was stoned, he was there in that crowd. परंतु जेव्हा येशूनी त्याची भेट घेतली But when Jesus encountered him, त्यावेळेस मात्र त्याच्यात बदल झालेला आहे. there was a change in him. लगेचच बदल झाला, Immediately he was changed. परंतु प्रसंगातून जात 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 त्याच्यात इतका बदल झाला की आता तो म्हणतो की परमेश्वराच्या सामर्थ्यानंतर मी शक्तिमान आहे. But going through all these situations continually, then he says, I can do all things through Christ who strengthens me. त्याच पुस्तकातला 3रा अध्याय आणि 5वं वचन वाचू. मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला, इस्रायल जातीचा, बन्यामीन वंशाचा, इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्र दृष्टीने पुरुषी. 6वं पण. आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. It says in Philippians 3, 5 and 6, circumcised the 8th day of the stock of Israel, of the tribe of Benjamin, O Hebrew of the Hebrews, concerning the law, a Pharisee, concerning zeal, persecuting the church, concerning the righteousness which is in the law, blameless. ह्या सगळ्या गोष्टी तो स्वतःविषयी सांगत आहे. He's talking all these things about himself. मी मुद्दाम पौलाविषयी हे सगळं का सांगत आहे? And deliberately I'm telling about Paul. ह्यातल्या काही गोष्टी प्रत्येकामध्ये काही असतात. All these things are there in us. आमच्यामध्ये परमेश्वराच्या सामर्थ्याने आमच्यामध्ये शक्ती येत असते. Because of the strength of Christ, we receive strength. परंतु हा जो इथं सांगत आहे ना स्वतःविषयी, But what he's telling about himself here, ह्यातल्या प्रत्येक गोष्ट अशी आहे की त्या प्रत्येक गोष्टीचं त्याला अभिमान वाटत आहे. and here he's boasting about all these things that I mentioned here. त्या गोष्टीद्वारे त्याला सामर्थ्य आहे, तो कोणीतरी विशेष आहे हे तो सांगत आहे. He's telling that he's something special because he has all these things. मी 8व्या दिवशी सुनता केलेला. And circumcised the 8th day. हो, त्याच्या 8व्या दिवशी सुनता झाली He was होती. circumcised on the 8th day. उत्पत्तीच्या 17व्या अध्यायामध्ये अब्राहमाला सांगितलेलं आहे की तुझी आणि तुझ्या मुलांची 8व्या दिवशी सुनता व्हावी. In Genesis, it has been told to Abraham that on the 8th day, you and your children should be circumcised. आणि मग हे जे वंशज आलेले आहेत पुढे इस्रायली, And all these generations of the Israelites, ते बरोबर 8व्या दिवशी सुनता करत and होते. they used to circumcise on the 8th day. आता हा पौल ज्या काळामध्ये आहे Now, the time period when Paul was, त्या काळामध्ये in that age, ख्रिस्ताचा सुवार्तेचा प्रसार होत आहे. and the Christ was being preached. आपल्याला माहिती आहे येशूचं स्वर्गारोहण झालं, त्याच्यानंतर हे शिष्य सगळीकडे पांगले आणि ख्रिस्ताची सुवार्ता सगळीकडे पांगली जात आहे. आणि विधर्मी जे यहुदी इतर लोक आहे ते देखील देवाकडे येत आहेत. And we know that the Christ was taken up, and then later these disciples started preaching, and the Gentiles also started to know the word of God. आणि ते लोक येत आहेत, बाप्तिस्मा घेत आहेत. And these people are coming and are being baptized. आणि त्या काळामध्ये कन्फ्युजन होतं त्यावेळी, And there was a confusion in that time period. कारण इस्रायल लोक तेव्हापासून 8व्या दिवशी सुनता करत आलेले आहेत. Because the Israelites used to circumcise on the 8th day. मग बाप्तिस्मा घेतल्यानंतर सुनता करायची की नाही हा मोठा प्रश्न त्यांना It होता. was a big question after being baptized, do we have to circumcise or not? ते पण देवाच्या इच्छेप्रमाणेच करत होते They सुनता. were also circumcising according to the will of God. आणि मग त्यांना भीती वाटत होती एकदम कसं काय सोडायचं, So they were being scared of how to leave it all of a sudden. म्हणून सुनता पण होती आणि बाप्तिस्मा पण होता. There was also circumcision and baptism. आता इस्रायल लोकांची ऑलरेडी सुनता झालेली होती. The Israelites were already circumcised, पहिले ख्रिस्त झाले हे सगळे यहुदीच होते. and all these Christians were Jews before. यहुदी इतर लोक त्याच्यामध्ये आले, And there were other people that came in, त्यांनी बाप्तिस्मा घेतला. and they were baptized. मग त्यांना विचार आला, अरे नाही सुनता पण झाली पाहिजे. So they thought that no, we should also be circumcised. मग ते पण सुनता करू लागले. They also started circumcision. पण ते केव्हा करत होते? But when did they do? ते आता ॲडल्ट मध्ये आहेत, Now they're adults. समजूतदार आहेत. They are wise. आणि त्यावेळी त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. And during that time, they accepted Christ. कारण ते समजूतदार असताना त्यांना सुवार्ता त्यांच्याकडे आली. Because the gospel came to them when they were mature and adults. त्यांनी समजून उमजून ती स्वीकारलेली आहे. By understanding carefully, they accepted it. ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. Accepted Christ. आपलं जीवन मागचं जीवन सोडलेलं They आहे. left their lives that were before. बाप्तिस्मा घेतलेला They आहे. were baptized. त्यांना भय वाटत आहे की नाही ते पण केलं पाहिजे. They are now fearful that we should also do this thing. मग इथं पाऊल काय सांगतो? What does Paul say here? मी 8व्या दिवशी
सुनता केलेला I आहे. was circumcised on the 8th म्हणजे मी day. या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. Means I am different from these people. मी आत्ताच सुवार्ता ऐकून आलेला नाही, मी इतक्या वर्षांपासूनच आहे. I'm not just listening the gospel. I've been listening to it for years now. मी इस्रायल जातीचा आहे. I am of the stock of Israel. सगळ्यांना माहित होतं इस्रायल लोकांना कॉव्हनंट करार त्यांच्या बरोबर होता. And the covenant was with the Israelites. Everybody knows that. ते देवाचे लोक होते They were the people of God. आणि मी देवाचे लोक जे आहेत त्यातलं आहे. And I am one of the people of God. अजून त्याला कसला अभिमान आहे? What is he more prideful of? मी बन्यामीन वंशाचा आहे. I am of the tribe of Benjamin. आता बन्यामीन वंशामध्ये असण्याचा अभिमान का आहे? Why does he boast about being in the tribe of Benjamin? हे इस्रायल लोक जेव्हा युद्धासाठी जात When the Israelites used to go for wars, तेव्हा पहिल्या लाईनमध्ये बन्यामीन लोक होते. in the first line of the battle array, they were the tribe of Benjamin. त्यांना तो आदर आणि सन्मान होता. They had that honor and respect. पहिला राजा शौल बन्यामीन वंशाचा होता. First King Saul was of the tribe of Benjamin. आणि इथं पौलाला तो अभिमान आहे. And Paul is prideful of that. मी बन्यामीन वंशाचा. I am of the tribe of Benjamin. जेव्हा हे 12 वंश वेगळे झाले, एका ठिकाणी 10 गेले, एका ठिकाणी 2 गेले, तेव्हा यहुदी वंशाबरोबर हा बन्यामीन वंश राहिलेला आहे, विश्वासू राहिला. When these tribes were separated, then Jews stayed faithful to this tribe of Benjamin. ह्याचा त्याला अभिमान आहे. And he has pride of that. विश्वासूपणे ते राहिलेले आहेत. And they stayed faithfully. इब्र्यांचा इब्री आहे. I am a Hebrew of Hebrews. नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी आहे. Concerning the law of Pharisee. त्या काळामध्ये परुषी लोकांविषयी फार वेगळं एक विशिष्ट आणि विशेष पंथ असा समजला जात होता. And the Pharisees were considered a special sect during those times. नियमशास्त्राचे सगळे नियम पाळणारे. They used to follow all the laws of the book. सगळ्या आपल्या पापापासून वेगळे राहणारे. They used to stay away from all the sins. खूप काही चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या, परंतु स्वतःला इतकंच वेगळं केलं की येशू आलेला त्यांना समजेना. They did all the good things, but they separated them so much that did not identify Jesus when he came. चांगल्या गोष्टीमध्ये त्यांनी जे नियमशास्त्र होतं, संदेष्टे होते, देवाच्या आज्ञा होत्या, ह्याच्या लोकांना समजेल अशा रूपकात्मक किंवा दृष्टात्मक अशा दृष्टीने त्यांनी त्याचं लोकांना समजेल अशा प्रकारे तयार करून ठेवल्या. And they made the book of law or everything in an easy way, the way that people would understand. त्यांची इच्छा होती की जे काही आता वेगळे नियम करावे लागतील त्यावेळेस थोडी लवचिकता यावी. They considered that when we have to make new laws, there should be some flexibility. ईश्वरी ज्ञान ह्याची स्थापना त्यांनी केली. They established the divine knowledge. आणि मग तो एक वेगळा आणि स्पेशल पंथ समजला जात होता त्या It used to काळात. be considered a special sect during those days. आणि इथं पाऊल सांगतो मी परुषी आहे, नियमशास्त्राच्या दृष्टीने मी परुष आहे, होता तो. Here Paul says concerning the law, I am a Pharisee, and he was. आमच्यामध्ये पण अशा काही काही गोष्टी असतात. We also have certain things. आम्हाला वेगवेगळ्या गोष्टीचा अभिमान वाटत असतो. We become boastful of certain things. पौलाला अजून अभिमान कशाचा होता माहितीये का? त्याच्याकडे रोमन नागरिकत्व होतं. And what Paul was more prideful of, that he was a Roman. रोमन नागरिकत्व फक्त रोमच्या लोकांना म्हणजे ज्यांचा जन्म झाला त्यांना मिळत होतं. And the citizenship of Romans used to receive only the people that were in Rome. परंतु ह्याच्या पौलाचे वडील किंवा आजोबा ह्यांनी रोम साम्राज्यासाठी काहीतरी विशिष्ट चांगली कामगिरी केली होती आणि त्याच्या बदल्यात त्यांना ते मिळालं होतं. But the father and grandfather of Paul had done something good for the empire of Rome. That is why they received the citizenship. विशेष काहीतरी त्यातला बाकीच्यांपेक्षा त्याच्याकडे होतं. He had something different and special from the rest. आता सगळे वचन वाचत नाही, पण वचनात दिलेलं आहे. तो म्हणतो मी किलकिल्यातील तारस्कर हलक्या सलक्या नगराचा नव्हे. He's saying concerning Zeal. तारस्कर शहर होतं ते, सिटी. It was a city. ह्या शहराचा मी नागरिक आहे. I am a citizen of that city. का त्याला इतका अभिमान वाटतो? Why was he so boastful of these things? येशू ख्रिस्ताच्या अगोदरच्या काळामध्ये काहीतरी 170 वर्षापूर्वी त्या शहराला फ्री सिटी म्हणून त्याचा वेगळा कायदा केला होता. And before Jesus Christ 170 years, it was mentioned that it was a free city. त्याच शहरामध्ये राहणारे किंवा त्याचे नागरिक जरा ग्रेटच होते. And the people living in those city were great. नागरिक होण्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये तिथं त्यांची मालमत्ता असणं गरजेचं होतं. And to become citizens, they were supposed to have wealth in there. आणि पौल त्या ठिकाणचा आहे. And Paul belonged to that place. सदन होतं शहर, एकदम श्रीमंत होतं. आता आपल्याला नाही का, मी मुंबईचा मला विशेष वाटतं, मी पुण्याचा कारण विद्येचं माहेरघर मला विशेष वाटतं, मी दिल्लीचा कारण राजधानी आहे विशेष वाटतं. परंतु तसंच हे काहीतरी आहे. It is a similar thing that I feel special if I belong to a certain place or a city, and the similar is happening here.
आमच्यामध्ये ह्या गोष्टी असतात. We also have these things माझ्यामध्ये हे आहे. that I have this. माझ्या वाडवडिलांपासून मला हे प्राप्त I झालेलं have आहे. received this from my generations. मी टिपिकल अशा ठिकाणावरून आलेलो I आहे. belong to a typical this माझं particular place. शिक्षण इतकं मोठं आहे. I am so educated. पावलाचं शिक्षण तर फारच भारी होतं. And Paul was very educated. वचनामध्ये सांगितलेलं आहे, मी गमलिएलाच्या पायाशी शिक्षण घेतलेलं आहे. In the Bible it says, I have taken education at the feet of Gamaliel. इतरांपेक्षा ग्रेट सगळं. He was great from the rest. हा गमलिएलचं काय एवढं सांगत आहे? Why is he telling about Gamaliel so कारण much? हिल्लेल हा जो गुरु होता त्याचा हा शिष्य होता. Because Hillel, he was the student of that person. आणि त्याच्या नावाची जी प्रशाला होती त्याचा तो मुख्य होता. And the school that he had, he was the main of that school. आणि मग पाऊलाचा त्याचा सुद्धा अभिमान पाऊलाला आहे. And Paul also was boastful of that. आपल्याला पण असतो ना की मी अमुक शाळेमध्ये अमुक कॉलेजमध्ये शिकलेला We आहे. साधं नाहीये. also have pride that I've been studying in so and so school and college. मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेस जगातल्या ज्या केम्ब्रिज किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जे शिकून यायचे त्यांच्याकडे एक स्पेशल दृष्टीने बघितलं जायचं. When I was in college, when these people used to come from Oxford or Cambridge University, people used to have a different perception about them. विशेष होतं ते. It was special. ते लोक स्पेशल कारण तिकडनं शिक्षण घेऊन आलेले They were आहेत. special because they had gained education from those countries. तसं पाऊलाचं शिक्षण पण खूप मोठं होतं. So the education of Paul was also very big. खूप चांगल्या प्रशालेमध्ये तू शिकलेला होता. He had studied in a very great school. हे सगळ्या अभिमानाच्या गोष्टी जेव्हा प्रभू आमच्यामध्ये येतो, आम्ही त्याचं कार्य करू लागतो, त्यावेळेस ते आमच्यामधून निघून गेलेल्या पाहिजे. And when Christ comes inside of us, all these things should depart from us. बॅकग्राऊंडचा अभिमान आहे त्याला. He's prideful of the things he had. परंतु जेव्हा परमेश्वर त्याच्यामध्ये आलेला आहे, But when- त्याच्याकडून सेवा करून घेते, त्यावेळेस तो काय म्हणतो? But when Christ came and abided in him and had him do ministry, what he says? परमेश्वराच्या त्याच्या सामर्थ्याच्या आधारे हे सगळं करण्यासाठी मी शक्तिमान आहे. He says, I can do all things through Christ who strengthens me. परमेश्वराचं सामर्थ्य त्याला स्ट्रेंथन, परमेश्वराचं बल त्याला शक्ती देत आहे. And the strength of the God empowers him. आम्हाला देखील असंच आहे प्रियांनो. Same happens for us, beloved. वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आम्ही अडकून बसलेलो आहे. We are still entangled in a lot of things. बऱ्याच वेळा आपल्याच प्रयत्नांनी काहीतरी करायला बघत आहेत. We try to do things with our own strength. असेल परमेश्वराने प्रत्येकाला काय काय दिलेलं असेल, थँक गॉड फॉर दॅट. It can be, we can thank God that God has given us different strengths. अगदी दिलं असेल. God must have given that. परमेश्वराची आपल्यावरती कृपा आहे, दया आहे. There is mercy and grace of God upon us. आपल्याला विशेष गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्याने काय काय दिलेल्या आहेत. He has done some special things in our lives. परंतु आम्ही शक्तिमान कशाने आहोत? But when are we strengthened? परमेश्वराच्या सामर्थ्याने. Only through the strength of God. परमेश्वराचं बल मला सगळं करण्यासाठी शक्तिमान बनवत आहे. And I can do all things through Christ who strengthens me. आज जर आपण ह्या गोष्टीवरती विचार केला Within- तर आपण आपल्या विचारामध्ये जर ह्या गोष्टी असतील की माझ्या ह्या गोष्टीमध्ये मला हे प्राप्त होते, ते निश्चित काढून टाका प्रियांनो. Even today, if I have a thought that because of so and so things I have achieved this, let us remove those thoughts. आणि शेवटची गोष्ट आहे The last thing is, परमेश्वराचा फेवर, परमेश्वराची अनुकूलता. it means the favor of God. परमेश्वराची अनुकूलता. Favor of God. परमेश्वर आम्हाला अनुकूल असेल तर आम्हाला प्रतिकूल कोण? If God is for me, who can be against me? कोणीच असू शकत नाही. There can be no one. जर अनुकूल असेल If God is for me, तर परमेश्वराला धन्यवाद द्या. give thanks to the Lord. अनुकूल नसेल If it is not, तर मागून घ्या. then ask for it. कारण परमेश्वर जर अनुकूल असेल तर आमच्या जीवनामध्ये समृद्धी आहे. Because if God is for me, we are prosperous. मी वचन सगळे वाचणार नाही, फक्त सांगते. नीतिसूत्रे 12:12 मध्ये म्हटले, धार्मिकाचे मूळ फळ देते. In Proverbs 12:12 it says, the root of the righteous yields fruit. धार्मिकाला मूळ फळ का देतं? Why does the root of righteous कारण yield fruit? धार्मिकाला परमेश्वराची अनुकूलता आहे. Because the righteous has the favor of God. तुम्हाला आपल्या जीवनामध्ये फळ हवंय का? Do you want fruit in your life? आपल्या मुलांच्या जीवनामध्ये फळ हवंय Do you का? want fruit in your children's lives? तर त्याची अनुकूलता मिळवण्याचा प्रयत्न करा. Try to attain the favor of God. स्तोत्र 5:12 मध्ये म्हटलंय, धार्मिकाला परमेश्वराची अनुकूलता असते. In Psalms it says the righteous has the favor of God. परमेश्वराची अनुकूलता मिळवण्यासाठी धार्मिक असणं फार गरजेचं To आहे. receive the favor of God, we should be righteous. आणि त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनातून फलप्राप्ती दिसून येते. And because of that, our lives become fruitful. येशू मनुष्याच्या आणि देवाच्या अनुकूलतेत, फेवरमध्ये वाढत गेला होता. And Jesus grew in the favor of men and God.
आमची लेकरं देखील देवाच्या आणि मनुष्याच्या अनुकूलतेत वाढणं गरजेचं आहे. Our children also need to grow in the favor of men and God. फेवर कोणाला मिळतो? Who receives the favor? धार्मिकाला. To the righteous. धार्मिकाचं मूळ फळ देतं. And the root of righteous yields fruit. धार्मिकावर परमेश्वराची अनुकूलता असते. And the favor of God is upon the या righteous. सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवूया आणि रोजच्या दिवसाला देवाकडे हे मागूया. We should remember all these things and ask for these things every day to the Lord. आज मला दिलंय तर त्याचा आभार मानूया. Let us give thanks if we have received it today. मागितल्यानंतर निश्चित तो देईल. If we ask, He'll definitely give. कारण ह्या गोष्टी आपण त्याच्या वचनाप्रमाणे मागत आहोत. Because we ask these things according to His word. बऱ्याच गोष्टी हे दे ते दे ते दे मिळत नसेल, परंतु त्याच्या वचनाप्रमाणे मागितलेली गोष्ट निश्चित आपल्याला प्राप्त होते. We may ask these things and that things we may not receive, but if we ask something according to His word, we will receive it. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. God is आपल्या good जागेवर and His mercy endures जाऊ. forever. क्वायर पुढे ये.